मी चांगदेव कांबळे बोलतोय, इंदिरा कॉलनीत राहतो. ही 2001 पूर्वी कचरा जो आहे डिपो तो इंदिरा कॉलनीत 3 नंबर वार्डात इथं आणलेला आहे. ही शिवासाल्पेच्या काळावेतनं आणलेला. ह्याला कारणीभूत जास्तीत जास्त अजितदादा. आणि प्रत्येक टायमाला गेलं की ते आपलं कचरा डिपो सारखं तेच मार्ग द्यायचा की बाबा आम्ही इथनं आपलं हे करतो, आपलं बगीचा करतो, अमकं करतो तमकं करतो, असं करून आम्हाला जवळजवळ 2001 पासून टोलवाय चालू आहे. हे त्या घाणीमुळे आम्हाला जवळजवळ आपल्या सगळ्या इंदिरा कॉलनी महिलांनी, इंदिरा कॉलनी सगळे आपले जे लोकवस्ती सगळी राहते ते त्या घाणीमुळे सगळं आपला त्रास चालू होतो. आणि पाण्याला घाणीने सगळं आपल्या ही झालेला आहे, रोगराई झालेला आहे. आणि त्या घरकुलसाठी किंवा आपल्या यासाठी सारखं आम्ही चर्चेत गेलेला आहे. या अजित पवार दादानं आम्हाला 3 वेळा वायदे केलं. इथं एकदाही सगळं आपल्या कुठल्या कामाला आलेला नाही. तो 2010 पासून आम्ही जे काही काम केलं, 2010 पूर्वीपासून त्या पाठीमाग गांधीच्या आम्ही त्या सगळ्या ह्याच्या लागलेलो आहे. तिने आता पण कुठं आमच्या इकडं त्या सारा चौकापासून वर कधीच आम्हाला इशारे कुठल्या गोष्टी आलेल्या नाहीत किंवा काहीच नाही. आता फक्त इलेक्शन आल्यामुळे सारखं काय नाही काय तर सांगतात आम्ही घर नाव करून देतो, ते आम्ही अमकं करून देतो, ती घरकुल बांधून देतो, प्रत्येकाची दिशाभूल करायचं चालू आहे. 2011 पूर्वी सगळं आम्ही त्या नगरपालिकेत दिलेलं होतं घरकुलचं. त्याच घेऊन एक जण व्यक्ती काय करतो की आमच्या त्या 173 नंबरवर उठून एक जण काय सारखा म्हणतो की मी तुम्हाला घरकुल बांधून देतो. आणि एका घरा पाठीमाग कमीत कमी एक व्यक्ती असं सांगतो की 1 लाख रुपये मला द्या, मी तुम्हाला घरकुल बांधून देतो. ते जवळजवळ गेले 3 ते 4-5 वर्षाला चालले लोकांची दिशाभूल करायला चालली. 2016 आमची सत्ता गेल्यानंतर त्यांनी जे वायदा आपल्या मोठं केलं ते कचरा कुठे बाहेर घालवायसाठी, त्यात कुठलाही वायदा पुरा केला नाही. सारखं ते उठायचं, आम्ही ते बगीचा करणार आहे, ते आम्ही हे करणार आहे, सारखं चालू. अजित थोरात ते सांगतोय की आम्ही इथं आलो की तुमची कॉलनी करून देतो, सगळ्या कॉलनी सगळ्या सुविधा करून देतो. 2013 पासून चालू आहे.